नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी एकदम मसालेदार छोले बनवणार आहे। भटुरे, पुरी, चपातीसोबत खायला एकदम परफेक्ट। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर रात्रभर हे छोले पाण्यात भिजत ठेवले होते। कमीत कमी 8 ते 9 तास झालेत आणि आता हे सगळे मस्त फुगलेले आहेत। आता त्याचं पाणी काढून घेतले आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकते। सोबतच दालचिनी, स्टारफूल, लवंग आणि काळी मिरी अगदी थोड्या प्रमाणात टाकते। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि लगेच कुकरचं झाकण लावून घेते। गॅस चालू करून कुकर गॅसवर ठेवते आणि आता मीडियम गॅसवर 3 शिट्या काढून घेते। 3 शिट्यामध्ये छोले चांगला शिजल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा चिरलेला कांदा टाकते, 4 ते 5 आल्याचे तुकडे टाकते, 1 लहान टोमॅटो चिरून टाकलाय, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकते। आता हे सगळं बारीक करून घेते। आता वाटण मस्त तयार झालंय। आता कुकरच्या 3 शिट्या काढून घेतल्यात। आता झाकण काढून घेतलंय। छोले मस्त शिजले, बघू शकता तुम्ही। आता लगेच बनवायला घेते। लगेच गॅस चालू करून त्यावर कढई ठेवते। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते। त्यात तमालपत्री, थोडंसं जिरं आणि तीळ टाकते। सोबतच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते आणि सगळं हलवून घेते। कांदा थोडासा परतेपर्यंत हलवत राहते। आता त्याच्यात मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकते आणि सगळं वाटण कांद्यात चांगलं मिक्स करून घेते। त्यात कढीपत्ता टाकते। आता त्याच्यामध्ये मसाले टाकते। कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर, लाल तिखट मिरची पावडर आणि छोले मसाला टाकते आणि सगळं हलवून घेते। आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते आणि परत सगळं मिक्स करून घेते। आता मसाल्याला चांगलं तेल सुटलंय, त्याच्यामध्ये शिजलेले छोले टाकते। तर सगळ्या मसाल्यामध्ये छोले चांगले हलवून घेते। आता परत चवीनुसार मीठ टाकते। छोल्यांना मस्त उकळी आले। छोले आधी कुकरला शिजवून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही। इथं फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते। आता 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेते आणि परत एकदा सगळं हलवून घेते। गॅस बंद करून घेते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर सगळ्या छोल्यांमध्ये मस्त मिक्स करून घेते। तर सगळे छोले मस्त मसालेदार दिसतात। आता एकदम मसालेदार छोले मसाला तयार झालाय। भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला मस्तच लागतो। तर कसा वाटला छोले मसाल्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।